नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं आहे माहिती आहे का, ज्या अर्थी माझा स्वभाव आहे ना, त्या अर्थी मला ते सत्य बोलणं, सत्य लिहिणं हे माझं डेली चालू असतं। ज्या गोष्टी मी शिकतो, ज्या गोष्टी मी अनुभवतो, ज्या गोष्टी माझ्या डेली ऑब्झर्वेशनमध्ये असतात किंवा जे काही मला नवीन शिकायला मिळतं ना, ते मी समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो। किंवा जेही आपल्या आयुष्यामधलं जे सत्य आहे, जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, ते लिहिणं किंवा बोलणं चालू असतं। पण प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, ज्यावेळेस पण मी एखादी गोष्ट लिहितो किंवा बोलतो ना, त्यावेळेस मोस्टली लोकांना ते आवडत नाही। आणि जेव्हा मी ह्या गोष्टीचं ॲनालिसिस केलं, बऱ्याचशा लोकांना ज्यावेळेस मी विचारलो ना, त्यावेळेस त्यांचा जो रिप्लाय आला ना, आम्हाला जे दिवसभर जे दिलं जातं ना सोशल मीडिया थ्रू, ते वेगळं असतं आणि तू वेगळंच काहीतरी बोलतो। म्हणजे दिवसभर जे काय आम्ही बघतो ना, त्या गोष्टीमध्ये आम्हाला डोकं नाही लावावं लागत, तिथं आम्हाला आमचं दर्शन नाही होत। पण तू जे लिहितो ना, ते बघितलं ना की इरिटेट व्हायला लागतं की हा असं काय बोलतोय। कारण ही गोष्ट स्वतः जवळ घेऊन जाते, स्वतःला ॲनालिसिस करायला भाग पाडते, स्वतःचं ऑब्झर्वेशन करायला भाग पाडते। आपल्या आयुष्यामध्ये सध्या आपण कुठं आहोत या गोष्टीची जाणीव करून देते। त्यामुळे ते ऐकायला, ते बघायला नको वाटतं। आम्हाला कसं जे काही दिवसभर चालू आहे ना, जिथून आपलं मनोरंजन होतंय ना, तिथं राहायला मस्त आवडतं। पण जेव्हा पण कोणी एखादी गोष्ट सत्याची सांगतो ना, मग त्या व्यक्तीविषयी डोक्यात तिरस्कार येतो। काय व किरकिर किरकिर करत बसते, ह्याचं वेगळंच काहीतरी असते जगा दुनियाच्या, असा भाव निर्माण होतो। मोस्टली लोक त्या गोष्टी ऐकतात, बघतात देखील, पण ती गोष्टी इम्प्लिमेंट नाही होत किंवा त्या गोष्टीविषयी जास्त विचार नाही करता येत। कारण जे दिवसभर जे 99% डोक्यामध्ये येतंय ना, त्याची पॉवर जास्त आहे। त्यामुळे कुठेतरी जेव्हा सत्य येतं ना, मग ते सत्य स्वीकारूच नाही वाटत। आणि ज्या गोष्टी असत्य असतात ना, त्यांच्यामध्ये एवढी ताकद असते ना, ते आपल्याला स्वतःजवळ नाहीत जाऊ देत, आपल्याला स्वतःचा विचार नाहीत करू देत। आणि असं भरपूरदा होतंय। आपलं संपूर्ण अटेन्शन हे बाहेरच्या दुनियामध्ये व्यस्त असतं। आपल्याला कॉमेडी आवडते, क्रिकेट आवडते, मूवीज आवडतात, सगळं काय आवडतं, पण आपण स्वतःचं कधी ॲनालिसिस नाही करत। आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या कधी न संपणाऱ्या आहेत। प्रत्येक महिन्याला किंवा दर 15 दिवसाला नवीन काही ना काहीतरी घडत असतं आणि त्याच गोष्टी सोशल मीडियावरती रिपिटेटिव्ह दाखवल्या जातात। त्याच्यामध्ये न्यूज चॅनलसुद्धा खूप मोठा सहभाग त्या ठिकाणी दाखवतात, कारण त्यांचा TRP असतो। पण मुळात त्या गोष्टींमध्ये आपला किती लॉस होतो आपण कधी विचार नाही करत। ह्या सगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त राहिल्यामुळं आपण आपल्या स्वतःला कधी नाही बघू शकत, आपण आपल्या स्वतःजवळ कधी नाही जाऊ शकत। आपल्याला जगातली प्रत्येक गोष्ट माहीत असते, पण स्वतःबद्दलचं काहीच नॉलेज नसतं। आपण ज्याही गोष्टी करतोय त्या का करतोय ह्याचं देखील आपल्याला ज्ञान नसतं। आणि आपल्याला हा भ्रम असतो की ह्या सगळ्या गोष्टी मी होशपूर्वक करतोय। होश तेव्हा येतो ज्यावेळेस आपण आयुष्यामध्ये जागं होतो, सगळ्या गोष्टींना बघायला लागतो। पण हे जग आहे ना, ते आपल्याला जागं होऊ देत नाही, आपल्याला बघू देत नाही। पण ह्या गोष्टी सांगणं सुद्धा खूप क्रिटिकल होतं, कारण लोक मान्य करायला तयार नसतात। कारण मान्य केलं ना की अहंकारला ठेस लागते। आम्ही मूर्ख आहेत का, आम्हाला कळत नाही का, तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे। कारण त्या मनोरंजनामध्ये डुबून राहायला आवडतं आपल्याला। 24 तास आपल्या डोक्यामध्ये केमिकल्स रिलीज होत राहतात, आपल्याला खूप भारी वाटायला लागतं, छोटा छोटा आनंद मिळत राहतो 24 तास। त्याच्यामुळे जो ॲक्च्युअलमध्ये जो खरा आनंद असतो तो आपल्याला नाही मिळत। आणि ह्या गोष्टी आपण आयुष्यभर किती जरी केल्या ना, तरी आपण आतून रिकामेच असतो, आपली पूर्तता नाही होत। पूर्तता कधी होते, ज्यावेळेस आपण स्वतःला समजून घ्यायला लागतो, प्रत्येक गोष्टीला बारकाईनं ॲनालिसिस करायला लागतो, ऑब्झर्व करायला लागतो। पण त्या गोष्टी करू दिल्या जात नाहीत। आणि जो व्यक्ती आपल्याला जागा करायला येतो ना, आपण सगळ्यात जास्त त्या व्यक्तीचा तिरस्कार करतो। कारण संपूर्ण जे आपल्या आजूबाजूला होत असतं ना, ते वेगळंच घडत असतं। आणि ज्यावेळेस व्यक्ती आपल्याला जागा करायला येतो, शहाणं करायला येतो, सत्य सांगायला येतो ना, आपण त्याला पहिल्यांदा लाद घालतो, तो तुझं बघ, आम्हाला नको शहाणपणा शिकू। किंवा त्या गोष्टी आपल्याला इरिटेट होतात। मी माझंच उदाहरण सांगतो, गेल्या आठवड्यामध्ये मी गाणे ऐकत होतो आणि गाणे ऐकत असताना मला ते गाणे बंद करायचे होते आणि पॉडकास्ट ऐकायचा होता, जो माझ्यासाठी नॉलेजेबल होता, माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲड करत होता। पण त्या गाण्यांमध्ये एवढी ताकद होती ना, ती मला त्या पॉडकास्टकडे जाऊच देत नव्हती। त्यावेळेस मला लक्षात आलं की किती प्रॉब्लेम आहे हा खूप मोठा। ज्यावेळेस पण आपण रील स्क्रोल करत असतो ना, त्यावेळेस आपल्याला जाणवतच नाही की आपल्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम काय आहे, आपण ह्या सगळ्या गोष्टी का करतोय। आणि ॲक्च्युअलमध्ये जो आपला मूळ प्रॉब्लेम असतो ना, त्या प्रॉब्लेमपर्यंत आपण कधी जातच नाही। इनफॅक्ट आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल नाही घडवू शकत। त्यामुळे जे ॲक्च्युअलमध्ये जे खरं सत्य असतं ते जाणणं, त्या गोष्टी समजून घेणं, अनुभवणं, तिथपर्यंत आपण कधी नाही जाऊ शकत। कारण हा जो बॅरियर आहे तो आपल्याला तिथपर्यंत कधी नाही पोहोचू शकत। त्यामुळे जोही व्यक्ती सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो ना, त्याला तिरस्कार खूप सहन करावा लागतो। कारण सत्य कुणाची ऐकायची तयारी नसते, कारण बाकीच्या गोष्टी आपल्याला सत्य ऐकू देत नाही। कारण सत्य आपल्याला जवळ घेऊन जातं, आपला उद्धार करतं। पण सायकोलॉजी सांगते, जी गोष्ट आपल्या हिताची असते ना, ते आपल्याला आवडत नसते। ज्या गोष्टीमध्ये आपलं अहित असतं ना, त्या गोष्टीच्या पाठीमागे आपण वेडावलेले असतो। आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी आयुष्यभर जरी करत बसलो ना, तर आपल्याला भेटत काहीच नाही। आपलं मनोरंजन होतं, टेम्पररी आपला इलाज चालू असतो, पण आतमधला जो आजार आहे ना, तो तिथंच राहतो, त्याच्यावरती इलाजच नाही होत। इनफॅक्ट ह्या बाकीच्या गोष्टी आपल्याला आजार आहे हे देखील जाणवून देत नाहीत।
त्याच्यामुळे आपण त्याच गोष्टी करत राहतो ज्या आपल्यासाठी घातक असतात. घातक इन द सेन्स की आपल्याला स्वतःजवळ नाहीत जाऊ देत, आपला उद्धार नाहीत होऊ देत, आपल्याला मुक्त नाहीत होऊ देत. त्यामुळे ह्या गोष्टींचा आधार घेऊन आपण स्वतःला खूप भारी समजत असतो, मुक्त समजत असतो, पण ती मुक्ती नसते. मुक्ती तेव्हा जन्माला येते ज्यावेळेस आपली समज वाढत जाते. आपण आयुष्याला समजून घ्यायला लागतो, आपण स्वतःला समजून घ्यायला लागतो, पण स्वतःला समजून घेण्यासाठी आपल्याकडे वेळच नाही आहे. आणि त्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आयुष्यामध्ये. पण ह्या गोष्टी आपल्या लक्षात नाही येणार, कारण आपल्यावर बाकीच्या गोष्टींचा एवढा प्रभाव आहे ना, हे सगळं आपल्याला खोटं वाटायला लागतंय. काहीतरी सांगत बसतंय, हे असं कुठं असतंय का, म्हणजे दुनिया पूर्ण येडी आहे का. पण ज्या दिवशी तुम्ही ॲक्च्युअलमध्ये अभ्यास करायला लागताल, सगळ्या गोष्टी समजून घ्यायला लागताल ना, मग तुम्हाला लक्षात येईल की ॲक्च्युअलमध्ये सत्य काय आहे. आणि ज्यावेळेस तुमचं ॲक्च्युअलमध्ये सत्यावरती प्रेम होईल ना, मग ह्या बाकीच्या गोष्टी तुमच्यावर प्रभाव नाही टाकू शकत. तुम्ही नित्य आनंदामध्ये जगायला लागता, मोठे व्हायला लागता. जो चिरकाळ आनंद असतो, जो सतत तुमच्यासोबत असतो, मग तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज नाही भासत. म्हणजे तुमच्याकडे त्या गोष्टी असल्या तरी पण तुम्ही खुश असता, नसल्या तरी पण खुश असता. आता सगळे लोक म्हणतात की आमच्याकडे त्या गोष्टी असल्या काय नसल्या काय आम्हाला काय फरक पडत नाही. पण ह्या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. ज्यावेळेस आपण आपलं आयुष्य ऑब्झर्व करायला लागतो ना, मग लक्षात येतं की आपण त्या गोष्टींवर किती डिपेंड आहोत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीतून आपण फक्त स्वतःला धोका देत असतो, सत्यापासून दूर पळत असतो. त्याच्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये कधी सत्य नाही मिळत, आपण कधी स्वतःच्या जवळ नाही जात. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये उद्धार नाही होत, आपल्याला मुक्ती नाही मिळत, किंवा ज्या काय मोठ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना आपण कधी उपलब्धच होत नाहीत, कधीच होत नाहीत. कारण हे जे मनोरंजनाचं विश्व आहे ना, त्याच्यामध्ये खूप ताकद आहे, ते आपल्याला तिथं जाऊ नये देत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मी असं म्हणत नाही की बाकीच्या गोष्टी करू नका, सगळ्या गोष्टी करा, पण तुमची प्रायोरिटी सेट करा की तुम्हाला आयुष्यामध्ये एक्झॅक्टली पाहिजे काय. मग तुमच्या आयुष्यामध्ये क्रांती व्हायला लागते, बदल व्हायला लागतो. बघा, समजून घ्या आणि ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करत नाहीत ना, तोपर्यंत त्याचा रिझल्ट तुम्हाला नाही मिळणार. एवढंच सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.